तर नमस्कार मित्रांनो, मी आदर्श गायकवाड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि माझा पहिला ब्लॉग असणार आहे. तर ह्याच्या आधी मी बरेच माझ्या दुसरा एक चॅनल त्यावरती ब्लॉग वगैरे बनवलेले झाडांचे वगैरे. पण हा जो मी आता एक चॅनल बनवतोय त्यावरती फक्त सेपरेट झाडांचे नेचरचे असे म्हणजे झाडांविषयी कलम वगैरे करणं किंवा ग्राफ्टिंग करणं किंवा अजून फळांची माहिती वगैरे कसं त्यासाठी हा चॅनल काढलेला आहे. मी त्यावरती हा पहिला व्हिडिओ बनवतोय. तर तो आज व्हिडिओ बनवतोय की जांभळाच्या झाडाला कलम कसं करायचं. आमच्या इथे एक जांभळाचं झाड आहे, म्हणजे कमर एवढं माझ्या हाईट एवढं आलेलं आहे असं चांगलं. तर त्याला आपण कलम करणार आहे. तर त्याचं एक मी फांदी वगैरे ते आणलेली आहे तिकडून कट करून. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार की त्या झाडाला कलम कसं करायचं. तर चला बघूया. आणि असेच आपले व्हिडिओ येत राहणार आहेत झाडांविषयी. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून पण ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला पण विसरू नका. चला आता आपण कलम करायला सुरुवात करूया. तर आपण कलम करण्यासाठी अशा फांद्या तोडून आणलेल्या थोड्याशा म्हणजे की झाडाच्या. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झाड दाखवते मी किती मोठं झाड आहे. तर त्याचं गेल्या वर्षी त्याला बरंच फळं आली होती, त्यामुळे मी त्या झाडाचीच हे फांद्या कट करून आणल्या छोट्या छोट्या. कमी म्हणजे पेन्सिल एवढं असं एक फांदी असायला पाहिजे ह्या साईजची वगैरे अशी. तर तीच म्हणजे शक्यतो चांगली असते ग्राफ्टिंग करायला. तर ह्या अशा फांद्या आणलेल्या आहेत. चला आपण आणि तुम्हाला झाड पण दाखवतो मी झाड केवढं आहे ते. तर मित्रांनो हे बघा, हे एवढं मोठं झाड आहे. तर ह्या झाडाच्या फांद्या घेतल्यात मी कट करून थोड्याशा, आपल्याला ग्राफ्टिंग करायचं त्यामुळं. तर बघा एवढं मोठं झाड पाहिजे कमीत कमी. ह्याला फळं खूप मोठी येतात. हे सगळं ह्या वर्षी झाड पूर्णपणे बहरलेलं होतं जांभळांनी. तर हे झाडाचे आपण कटिंग घेतलेले आहेत. तर आपण ह्याचं कलम करणार आहे. तर हे आपलं बघा आता माझे म्हणजे हाईट एवढंच झाड आहे, थोडंसं कमी आहे. तर त्याला आपण ह्याच्या फांद्या फुटलेल्या आहेत. तर ह्यालाच आपण कलम करणार आहे. ह्याच्या आहेत ते मध्ये मी केलं होतं एकदा, पण ते काय सक्सेस झालेलं नाही. हे त्यावेळेस उन्हाळ्यात केलं होतं. पण आता मी परत एकदा करणार. जून जुलैचा महिना असतो तो कलम करण्यासाठी, ग्राफ्टिंग करण्यासाठी योग्य असतो. म्हणजे हवामान सगळं कसं दमट हवामान होतं, पाणी पण असतं, पाऊस वगैरे पडतो, त्यामुळं हा महिना योग्य असतो. तर आपण हे कलम करण्यासाठी आता या 2-4 फांद्या निवडणार आहेत, त्याला कट करून आपण कलम करणार आहे. तर चला आता सुरुवात करू आपण कलम करायला. तर आता आपण ही फांदी घेणार आहे ह्याला कलम करायला. तर हे तर आपण कट करणार आहे फांदीला. कट करताना ही अशी उभी फांदी कट करायची. तर आपण पहिल्यांदा ह्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत, बारके बारके पानं आलेले आहेत, ते आपण कट करून घेणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कलम करेल त्यावेळेस काय होतं, हेतूनच नवीन पानं फुटतात परत. आता हे जी पानं आहेत सगळी ते आपण कट करून घेऊ. आता वरचा शेंडा आहे तो पण कट करायचा आणि आपण इथून कट करणार आहे. आता ही आता आपण कलम कांडी तयार केलेली आहे काढून, ह्याची सगळी पानं आहेत ती कट केलेली आहेत. हे बघा इथून तिथं जी पानं होती ती सगळी कट करून टाकलेली आहेत. कारण ज्यावेळेस आपण एक कलम कराल त्यावेळेस ह्या जे पानं येतात हेतूमधून ह्याला नवीन परत फुटवे तयार होतात, पानं येतात. त्यामुळे आपण ही कलम कांडी अशी तयार केलेली. तर आता ह्याला व्ही शेपमध्ये आपण कट करणार ह्या फांदीला आणि झाडाच्या फांदीला कलमला. तर त्यामध्ये आपण पाचर टाईप कलम करणार आहे. तर ह्याला आपण आता हे दोन्ही अशा कलम केलेलं आहे. तर ह्याला आपण अशी एवढी चीर पाडून घेतलेली म्हणजे कट केलंय. आणि ह्यामध्ये आता आपण हे थोडंसं काय केलंय, मी फांदी परत एकदा कट केलेली आहे. तिथं करता येत नव्हतं व्ही शेपमध्ये मला. म्हणजे आता ह्याला आता थोडंसं सावळून घ्यायची फांदी दोन्ही साईडनी. बघा असं दोन्ही साईडने झालं पाहिजे. हे असं. आता हे आपण जी झाडाची फांदी आहे त्यामध्ये कट करून लावणार आहे. बघा आता हे हे जे झाड आहे त्याला आपण कट केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे लावलेलं आहे. इथं आपण असं लावलेलं आहे. आता ह्याला ग्राफ्टिंग पेपरने त्याला आपण पॅक करून घेऊ. हा एक ग्राफ्टिंग टेप आहे हा. तर ह्याला आपण पहिल्यांदा असं सगळं गुंडाळून घ्यायचं. तर ह्याला असं आपण एकदम टाईट बांधून घ्यायचं अशा प्रकारे. ह्याच्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे, पूर्णपणे पॅक झालं पाहिजे. हे असं गुंडाळायचं आणि ह्याला गाठ मारायची परत. जेव्हा सक्सेस होईल त्यावेळेस ह्याचा एक नवीन व्हिडिओ मी पण तुम्हाला करून दाखवेल. अशा प्रकारे आपण हे जे 2-4 फांदे आहेत अजून एक्स्ट्राच्या, तर त्याला पण आपण कलम करून घेणार आहे.
तर हे बघा, हे कलम चिकटपट्टी आहे, म्हणजे हे कलम टेप आहे. त्याने असं आपण पूर्णपणे पॅक करून घेतलेलं, त्यामध्ये हवा वगैरे गेली नाही पाहिजे. असं ह्या प्रकार आपण हे जसं बांधलं आता तसं ह्या बाकीच्या ज्या फांद्या आहेत अजून झाडाच्या, तर त्याला आपण कट करून आणि व्ही शेपमध्ये जे पाच टाईपमध्ये आपण कलम करून घेऊ. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कलम कसं केलंय, ते पूर्ण झाडाचं कलम केलेलं आहे. अशाच प्रकारे आपले व्हिडिओ येत राहणार आहेत. आता आपण नेक्स्ट गुलाबाचं कलम करणार आहे, म्हणजे गुलाब कट करून आणलाय मी, तो पण कसं लावायचं वगैरे. तर अशीच मी जांभळाची बिया लावून पण झाडं तयार केलेली, छोटी छोटी रोपं तयार केली. तर त्यांचं पण आपण कलम करणार आहे, पण ते आत्ता लगेच नाही करणार, त्याला एक 10-15 दिवस जाऊन देणार आहे, कारण तिची एकदम छोटी छोटी रोपं आहे, ती थोडीशी मोठी झाली अजून की तेव्हा आपण त्याला कलम करणार आहे. आणि जर असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन लोकांपर्यंत शेअर करा. काय नाही, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, कारण आपला पहिलं ब्लॉग आहे, थोडंसं मिस्टेक झाली असेल तर मग थोडं ॲक्सेप्ट करा आणि सपोर्ट करा. जुना जो ब्लॉग आहे, ब्लॉग चॅनल आहे, त्यावरती पण तुम्हाला मी लिंक देतो खाली, त्यावरती पण जाऊन ब्लॉग बघायचे असेल तर बघू शकता.